जळगावच्या अमळनेर तालुक्यातील दहिवत फाट्याजवळ व्हॅन आणि 2 मोटारसायकलचा भीषण अपघात झालाय। अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना तातडीनं अमळनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत। कार आणि 2 बाईक्समध्ये हा भीषण अपघात झालाय। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय। जळगावच्या दहिगाव फाट्याजवळ हा संपूर्ण प्रकार घडल्याचं कळतंय। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचारही सुरू आहेत। अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला। या अपघाताचं कारण मात्र कळू शकलं नाही। नेमका कसा अपघात झाला, पोलिसांकडून या प्रकरणी आता पुढे तपास देखील केला जाणार आहे। मात्र भीषण अपघात आहे आणि याच अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय। एक व्हॅन होती, 2 मोटारसायकल होत्या आणि या 3 वाहनांचा भीषण अपघात झालाय। मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मंगेश, नक्कीच वर्षा, खरं तर अमळनेर तालुक्यातील दहिवत फाट्याजवळ हा खरं तर भीषण अपघात झालेला आहे। 2 दुचाकी आणि मारुती व्हॅन हे अमरासोबत धडकल्याने हा अपघात झाला असून दुचाकीवर असलेल्या 6 जणांपैकी 3 जणांचा जागीच या अपघातात मृत्यू झाला असून 4 जण ते गंभीर जखमी झालेले आहेत। खरं तर घटनास्थळी जे आहे स्थानिकांनी बचाव कार्य करत त्या ठिकाणी जखमींना तातडीने अमळनेर येथील शासकीय रुग्णालयात जे ते उपचारार्थ हलवण्यात आलेले आहे। त्या पद्धतीने हा अपघात झाल्यानंतर खरं तर एक मोठा खळबळ जी आहे ती अमळनेरमध्ये उडालेली होती। यामध्ये जे मृत्यू झालेले आहेत ते चोपडा येथील रहिवासी असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। कॅटरसच्या कामासाठी जे आहे चोपडा येथून अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावात हे 6 जण जे आहेत ते 2 दुचाकीवरती जात असताना समोर येणारी जी मारुती व्हॅन आहे त्यावरती खरं या दुचाकी धडकल्या आणि हा संपूर्ण भीषण अपघात झाला। यामध्ये प्रामुख्याने जे 4 जखमी आहेत त्याची एकाची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्यामुळे त्याला तातडीने आता रात्री धुळे येथील शासकीय महाविद्यालयात जे आहे ते हलवण्यात आलेले आहे। एकंदरीतच या संपूर्ण अपघातामुळे जळगाव जिल्ह्यात एक मोठी खळबळ उडाली असून यामध्ये अमळनेर पोलिसांमध्ये या संपूर्ण अपघाताचा जो आहे ती तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। मंगेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।